शहापूर तालुक्यातील भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 5ही दरवाजे 100 सेंटीमीटरने उघडण्यात आले। या दरवाजांमधून सुमारे 14,302 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर धरणाची पाणी पातळी 139 मीटरवर पोहोचली आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहापूर क्षेत्रातल्या सर्वच धरणाच्या पाण्याची पातळी ही ओसांडून वाहू लागलेली आहे। आता आपण आहोत शहापूर तालुक्यातील भातसा धरणावर। भातसा धरण हे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी सगळ्यात मोठं हे धरण आहे। या धरणात काल रात्री सातत्याने पडलेल्या मुसळधार पावसामुळे या धरणाच्या पाणी पातळीची क्षमता ही वाढल्यामुळे धरणाचे 5 वक्राकार दरवाजे उघडण्यात आले व त्यातून सध्या 14,302 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह हा विसर्गित करण्यात आलेला आहे। त्यामुळे भातसा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। प्रशासनाने दिलेले नियम हे गावकऱ्यांनी पाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। एकंदरीत जर बघितलं तर आता सगळीच धरणं ही ओसांडून वाहू लागल्यामुळे मुंबईकरांसह परिसरात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाण्याची व सिंचनाची चिंता ही निश्चितच मिटलेली आहे। याच पद्धतीने जर पाऊस सुरू राहिला तर निश्चितच या ठिकाणी पाण्याचा प्रवाह हा याच पद्धतीने अधिक क्षमतेने सोडण्यात येईल, कारण आज हे दरवाजे 100 सेंटीमीटर अर्थातच 3 ते 3.25 फुटाने उघडण्यात आलेले आहेत। उमेश जोशी, उडारी न्यूज, भातसा धरण, शहापूर, ठाणे।